नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी म्हणते की मला वाटलंच होतं. या भूमीच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात असणार आहे आणि मोठ्या व्यक्तीच्या. हा पारितोष भूमीच्या मागे आहे हे मला वाटलंच होतं. आणि हा अचानक आपल्यासमोर उभा ठाकत नाही तोपर्यंत आपण त्याच्या विरोधात काहीच करू शकत नाही. असं अडून अडून ते आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जोपर्यंत अशा स्ट्रॉंग सपोर्ट भूमीच्या मागे उभा आहे तोपर्यंत आपण काहीच बिघडवू शकत नाही. हे जे सगळं चाललंय ना, ते त्या पारितोषच्या हिमतीमुळे चाललंय. अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलंय की ही भूमी कोणाच्या जीवावर इतकी उडतीये. परंतु हे जे काही भूमी करते ना, याचा अंदाजा आपल्याला लागलाय हे आपल्याला कोणालाही कळून देता कामा नये. हा पारितोष हा भूमीचाच बॅक सपोर्ट आहे हे आता तरी लक्षात आलंय, तेवढं तरी खूप आहे. ती रागिनी असं बोलत असताना तेवढ्यातच तिथे आजी आलेली असते. आणि आजी तिथे आल्याबरोबर रागिनीला आवाज देते की रागिनी. आणि मग रागिनी घाबरते. तिला असं वाटतं की आजीने सगळं काही ऐकलं आहे की काय. आणि आजी तिथे येते आणि म्हणते की बरं झालं तू मला इथेच सापडलीस. अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा मग ती म्हणते की काय गं आई, बोल ना, काय झालं. तेव्हा मग आजी म्हणायला लागते की अगं रागिनी, उद्या आपल्या घरात दत्तजयंतीचा उत्सव असणार आहे. अगं उद्या दत्तजयंती आहे, त्यानिमित्त मला बोलायचं होतं. त्याच वेळेला आता तिथे आकाश येतो आणि आकाश हा योगेश्वरीला नमस्कार करत असतो. नंतर आता रागिनी म्हणते की आई, अगं दत्तजयंतीचा उत्सव आलाय. तेव्हा ती हो असं म्हणते, उद्या नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे साजरा केला पाहिजे. त्यावर आता अभिजित म्हणतो की आजी, अगं कसला आला उत्सव, कसला आला हे सण, अगं हे सगळं कसं साजरं करायचं आहे आपण. अगं इतक्या सगळ्या गोष्टी घडामध्ये घडताय. अगं इतकं अशुभ आणि अघटित घडत असताना आपण कसले उत्सव साजरे करणार आहोत. मला तरी हे सगळं नाही पटत. आपल्याला हा उत्सव कसा साजरा करायचा आहे, असं अभिजित बोलून जातो. तेवढ्यातच आजीची नजर आकाशवर जाते. आकाश आलेला असतो. आता आकाश हा समोर आल्याबरोबर म्हणतो की आजी, आई चला मी ऑफिसला जाण्यासाठी निघत आहे. त्याच वेळेला आता त्यांचा निरोप घेत असताना आजी त्याच्याकडे बघतच बसते की आकाशने काही ऐकलंय का. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की आकाश बाळा, 1 मिनिट थांब. तू नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहेस, काहीतरी खा आणि मग जा ना. तेव्हा तो म्हणतो की नाही आई, अगं मला भूक नाही आहे, मी निघतो, ऑफिसमध्ये काहीतरी खाईन, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला तिथून रागिनी उठते आणि आकाशजवळ येऊन म्हणते की बघ गं आई, कसं चाललंय बघ ना. या आपल्या आकाशचा चेहरा तरी बघ, किती सुकलाय आणि कोमेजल्यासारखा वाटतोय. एरवी इतका आनंदामध्ये असणारा आपला आकाश, हसत खेळत मस्ती करत जगणारा आकाश आता इतक्या टेन्शनमध्ये आहे. इतकं सगळं सहन करतोय ते पाहून खरंच मला खूप त्रास होतोय. आणि आई, अगं देव तरी इतका निष्ठुर कसा होतो. अगं इतका आनंदात असणारा, प्रत्येक वेळेला सगळ्यांना आनंदात ठेवणारा माझा आकाश आज स्वतः दुःखात आहे. का ही भूमी वागते ना, मला असं खरंच कळत नाहीये. आपल्या इतका खुश असणाऱ्या आकाशला इतकं दुःखी करून टाकलंय तिने. आणि मग भूमीचा विषय काढल्यावर आजीलाही जरासा रागच येतो. आणि मग रागिनी म्हणत असते की नाही, मला तर नाही, अजिबात आवडलेलं नाही. आणि आई तू म्हणतेस की आपण देवाची पूजा करूया. देव बघ ना किती निष्ठुर वागतोय आपल्या आकाशबरोबर. त्याची काहीही चूक नसताना त्याला हे विनाकारण सगळे भोग भोगावे लागत आहेत. का होतंय त्याच्याबरोबर हे सगळं मला नाही आवडते. आणि एक आई म्हणून मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, असं आता रागिनी जोरजोरातच ओरडत बोलत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनीला आजी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आजी म्हणते की हे बघ रागिनी, या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत आणि ही जी काही आपली दरवर्षीची प्रथेची गोष्ट आहे ती वेगळी आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की आई, तूच मला सांग, घरामध्ये असे सगळ्यांचे चेहरे पडलेले असताना, सगळेजण दुःखामध्ये असताना आपण हा उत्सव कसा साजरा करणार आहोत मला सांग. यावेळेला तू एक काम कर, गोखले गुरुजींना फोन लाव, तुझा फोन कुठे आहे, आणि इकडे त्यांना फोन करून सांगूया की यावर्षी आपण आपल्या घरात हा दत्तजयंतीचा उत्सव साजरा करणार नाही आहोत. यावर्षी आपण दरवर्षीची प्रथा जरा मोडणार आहोत, असं तू त्यांना सांग. त्याशिवाय आता मला काही दुसरा मार्ग दिसत नाही. मलाही आज पर्याय दिसतोय की आपण त्यांना सरळ सांगून टाकावं की यावर्षी तुम्ही काही पालखी घेऊन इथे येऊ नका. आमच्या घरामध्ये व्यवस्थित वातावरण नाही. आकाशच्या बाबतीत जे काही घडतंय ते मला अगदी न पटण्यासारखं आहे. म्हणून मला हा काही उत्सव यावेळेला करण्याची अजिबातच मनापासून इच्छा नाही, असं रागिनी मुद्दामच म्हणत असते. यावर आता आजी म्हणते की अगं रागिनी, असं कसं बोलू शकतेस तू. अगं आपली जी काही दरवर्षीची प्रथा आहे ती दरवर्षीची प्रथा आपण कशी मोडणार आहोत. दरवर्षी गुरुजी, गोखले गुरुजी आपल्या पादुका घेऊन इथे येत असतात आणि दत्तजयंतीचा उत्सव होत असतो. तर दरवर्षीप्रमाणे चालणारी ही प्रथा आपण कशी काय मोडणार आहोत, मला तरी हे पटत नाही. तू जे काही बोलतेस ते की आपण या सगळ्या गोष्टी अशा सोडू शकत नाही. आणि किती काही झालं तरी
सुखात मात्र देवाला विसरायचं आणि दुःखात आपण देवाची गोडवी घ्यायची, हे तर बरोबर नाही आहे ना. अगं, प्रत्येक वेळेला चढाव उतार होतच असतात, पण आपण देवाला विसरून कसं चालेल? आपल्या आयुष्यात जे काही घडवतो ते देवच तर घडवत असतो ना. म्हणून रागिनी, हे बघ, तुझं म्हणणं मला कळतंय, तुझा मुद्दा कळतोय, परंतु मला तरी हे पटत नाही तू जे काही म्हणतेस ते. आपण यावेळी उत्सव साजरा करणार नाही, हे मला अजिबातच न पटण्यासारखं आहे. रागिनी, या सगळ्या गोष्टी या मला तरी पटत नाहीत. त्याच वेळेला इथे आता रागिनीचं म्हणणं आजीच्या विरुद्ध असतं. रागिनी म्हणते की नाही अगं आई, या गोष्टी आपण करायला नकोत. तू जरा विचार कर ना, की जर आपण आकाशला या अवस्थेमध्ये अशी पूजा वगैरे करायला लावणार आणि घरामध्ये आनंद उत्सव कसा होणार आहे साजरी, तू मला सांग. तेव्हा मात्र आता आकाश बोलतो. आकाश म्हणतो की नाही आजी, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे आणि आई, मला तुझा मुद्दा कळतोय, तुझं प्रेम कळतंय माझ्याबद्दलचं, परंतु काय आहे ना, काही झालं तरीही आपण हे असं दरवर्षीप्रमाणे पारंपरिक जी प्रथा आपली सुरू आहे दरवर्षीप्रमाणे पिढीप्रमाणे, ती प्रथा आपण या एका गोष्टीमुळे मोडायला नको. काही झालं तरी माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते माझ्या नशिबाचे भोग आहेत, जे मी भोगेन, परंतु त्याचा परिणाम हा आपल्या कुठल्याही प्रथेवर किंवा कुठल्याही पूजेवर आणि कुठल्याही देवाच्या श्रद्धेवर होता कामा नये. जे काही माझ्या बाबतीत घडते ते मी सगळं सहन करेन, परंतु उद्या आपल्या घरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव हा होणार आहे. त्यामुळे आपण आता या गोष्टीला मागे टाकायचं आणि ज्या गोष्टी घडल्या त्या माझ्या बाबतीत, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीचा दोष कोणालाही देऊ इच्छित नाही. आता माझं जे नशीब ते मी बघेन, परंतु हा उत्सव हा साजरा झाला पाहिजे. आणि आजी, तू गोखले गुरुजींचं येणं काही कॅन्सल करू नकोस. चला, मी ऑफिसला निघतो, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मग आता रागिनी गप्प होते, कारण पुढे काय बोलावं हे तिला काहीच कळत नाही. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की बघितलंस रागिनी बाळा, माझा आकाश किती समजूतदार आहे ते. मला माहिती आहे की माझा आकाश नक्की सगळं काही समजून घेईल. चला, आता या सगळ्या गोष्टी बाजूला जाऊ देत, सगळं बाजूला राहू देत. जे काही घडलंय ते आपण विसरूया आणि आपण पूजेच्या सगळ्या तयारीला लागूया. आणि हे बघ अभिजित आणि पौर्णिमा, तुम्हा दोघांना सगळी आता पूजेची तयारी करायची आहे. आपण करूयात पूजा. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आजी, मला तरी काही येत नाही, मग हे सगळं कसं करणार आहे मी, मला कसं जमेल, असं सगळं आता पौर्णिमाही बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की अगं, कसं जमेल म्हणजे काय बोलतेस तू, मी आहे ना, मी सगळं काही सांगेन, काळजी करू नकोस. आणि हा जो काही उत्सव आहे ना तो आपण व्यवस्थित साजरी करूया. आणि आत्ता यंदा आपल्याकडे हे उत्सव आलाय म्हणून आपण देवाकडे चांगल्या प्रकारे साकडं घालूयात, की भूमीच्या मनामध्ये जे काही आलंय घटस्फोटाचे विचार ते निघून जाऊ दे आणि आपल्या घरात पुन्हा आनंद येऊ दे, भूमीच्या रूपाने पुन्हा सगळं व्यवस्थित होऊ दे, असं आपण देवाकडे प्रार्थना करूयात. तेव्हा मग आता इथे मध्येच पौर्णिमा आणि या एका निमित्ताने तरी आपल्या घरामध्ये दत्ताची पावलं लागतील आणि त्याच्या येण्याने कोणास ठाऊक आपल्या घरामध्ये पुन्हा आनंद बहरेल आणि पुन्हा एकदा आपल्याकडे भूमी येईल. असं काहीतरी चमत्कार हा नक्कीच होऊ शकतो ना. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया. काही झालं तरीही आपली देवावरची काही श्रद्धा आहे ती आपण ढळून द्यायची नाही. देव हा नेहमी आपल्याबरोबरच आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्याला त्याची प्रचिती आलेलीच आहे आणि म्हणूनच काही काळजी करण्याची गरज नाही. सगळं काही व्यवस्थित होईल आणि भूमी नक्कीच पुन्हा परत येईल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे आपण ही सगळी पूजा करूया. आकाशने किती समजूतदारपणा दाखवला तसंच आपणही दाखवूया आणि पूजा करूया. तेव्हा आजी कसं करायचं असं पौर्णिमा विचारते. तेव्हा मग आजी म्हणते की हो, नको काळजी करूस, मी आहे ना, मी सांगेल तुला सगळ्यातलं. हे बघ अभिजित, आता तू आणि पौर्णिमा दोघंही मिळून या सगळ्या पूजेची तयारी करा. आणि सुरुवातीला तरी अभिजित, तुला एक काम करावं लागेल. आपलं जे काही स्टोरूम आहे ना त्यामध्ये आपली जी देवाची सगळी भांडी आहेत ती बाहेर काढा सुरुवातीला आणि ती भांडी बाहेर आणून स्वच्छ करायची आहेत आणि पुढचं जे काही आहे ते मी सगळं तुम्हाला सांगते, असं म्हणून आता अभिजित आणि पौर्णिमा दोघंही उठतात आणि तिथे देवघरामधून जी काही भांडी आहेत जुनी ती काढण्यासाठी निघतात. त्याच वेळेला इथे आता रागिनी मात्र गपचूप बसलेली असते, कारण आजीने तिचा डाव पूर्णपणे हाणून पाडलेला असतो आणि तिला पुढे काय बोलावं हे काही कळत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि पारितोष हे दोघंजणही गायकवाड सरांच्या ऑफिसमध्ये म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आणि गायकवाड सर म्हणत असतात की मिसेस भूमी, तुम्हाला इथून पुढे काय म्हणायचं आहे म्हणजे मला जरा तुम्ही सांगा. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, रागिनी पटवर्धन आहे ना, खूप हुशार आहे, त्यामुळे मला हा सगळा प्लॅन करावा लागला आहे. परंतु तिला हे चांगलंच माहिती आहे की मी ही जी काही गोष्ट करते ती खोट्यापणाने करते, म्हणजे खरंच हा डिवोर्स नाही असं माझ्या मनात आहे. पण तिच्यापर्यंत जर आपल्याला पोसायचं असेल ना तर आपल्याला खूप मोठे मोठे मार्ग निवडावे लागणार आहेत.
तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सुरुवातीला मला तिच्याबद्दल समजलं होतं, तेव्हा एक गोगटे म्हणून आपल्या ऑफिसमधले गृहस्थ होते. त्यांनी मला मदत केली होती, की आकाशच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय आणि त्यांनी मला डॉक्टर प्रधानांचा नंबर दिला होता आणि ॲड्रेस दिला होता. म्हणूनच मग जे आकाशला ट्रीटमेंट करत होते आणि रागिनी पटवर्धन ज्यांची साथ घेत होती, पैसे पुरवून त्यांचे सगळं खोटं वागत होती, हे सगळं त्या डॉक्टर प्रधानांपर्यंत होतं. आणि म्हणूनच आकाशच्या बाबतीत नेमकं हे सगळं काय घडतंय, म्हणून आकाशच्या बाबतीत ते सगळं माहिती मिळवून घेण्यासाठी मी डॉक्टर प्रधानांपर्यंत जात होते. त्याच वेळेला रागिनीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला होता आणि तिथे हॉस्पिटलमध्येच माझ्यावर हल्ला केला आणि मला सांगितलं की जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझ्यावर खूप वाईट परिणाम होतील. आणि त्यानंतर मग जेव्हा गुंडांनी हल्ला केला तेव्हा तर मी त्यावेळेला थोडापुरता विषय सोडून दिला, परंतु मी हिंमत करून त्या प्रधान डॉक्टरपर्यंत येऊन पोहोचले. परंतु त्या प्रधान डॉक्टरांचा तेवढ्यातच मृत्यू झालेला होता आणि मी त्यांना आवाज देते तेवढ्यातच ते तिथे खाली कोसळले. आता भूमी म्हणते की तेवढ्यातच त्यांचा मृत्यू झाला, हे काही नैसर्गिक नव्हतं. परंतु मला रागिनी हत्याचं त्यावेळेला खरं रूप माहीत नव्हतं की त्यांनीच हे सगळं घडवून आणलं असणार. म्हणूनच मग मला असं वाटलं की हा तर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. परंतु कालांतराने जेव्हा रागिनी हत्यांचं खरं खरं रूप माझ्यासमोर येत गेलं तेव्हा मला गोष्टी उलगडत गेल्या की हा जो काही त्यांचा प्रधानांचा मृत्यू होता तो नैसर्गिक नव्हता, तर त्यांना कोणीतरी मारलं गेलं होतं. आणि त्यांना मारल्या जाणारी एक व्यक्ती होती, ती म्हणजे रागिनी पटवर्धन. कारण मी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते ही बातमी त्यांना लागली होती आणि म्हणूनच त्यांनी त्या प्रधान डॉक्टरांचा खून केला. आणि या सगळ्या गोष्टी अगदी अलगदपणे त्यांनी दाबून टाकल्या, कारण त्यांना असं वाटलं की हे जे सगळं काही चाललं आहे ते अगदी खोटं आहे आणि म्हणजे ज्या काही गोष्टी चालल्यात त्या पुन्हा काही ओपन होऊ शकत नाहीत, त्यांचे अपराध मिटलेत असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत येऊन पोचलेल्या नाहीत. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणायला लागते की तुम्ही, मला असं वाटतंय की ही केस पुन्हा रिओपन केलात तर त्याबद्दल पुन्हा एकदा काहीतरी माहिती आपल्याला मिळू शकते. तेव्हा आता इन्स्पेक्टर गायकवाड म्हणत असतात की हे बघा भूमी मॅडम, तुम्ही जसं म्हणताय आणि जे खरं आहे, तर मग आता ही केस ओपन करण्यासाठी मला खरंच खूप गरजेची आहे. परंतु एक गोष्ट नक्की ती की ही केस मी कशी ओपन करणार, त्यासाठी मला कुठल्या तरी वकिलाला वगैरे हाताशी धरून हे सगळं करावं लागणार, कारण इतक्या वर्षांची केस रिओपन करणं खूप कठीण बसेल. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की हे बघा सर, तुम्ही काही काळजी करू नका. जशी वकिलांची आपल्याला एक एक फॉर्मॅलिटी हवी होती ना, एक पेपर, तसा पेपर मी आणला आहे आणि तुम्ही काळजी करण्याची काहीच गरज नाही, सगळी प्रोसिजर मी केली. तेव्हा आता इन्स्पेक्टर गायकवाड खुश होतात आणि म्हणतात की येस, व्हेरी गुड, तुम्ही खूप मोठं काम केलं आहे माझं. आता आपल्याला ही केस अगदी निर्धास्तपणे रिओपन करता येईल. त्याच वेळेला आता पारितोष उठतो आणि गायकवाड सरांना शेकहँड करतो आणि म्हणतो की थँक्यू व्हेरी मच सर, तुमच्यासारखे सपोर्टिव्ह ऑफिसर आमच्याबरोबर आहेत. त्याच वेळेला आता इथे गायकवाड सर म्हणतात की हो, तुम्ही ही अगदी व्यवस्थित या सगळ्याची माहिती मिळेल याची काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि फक्त मिसेस भूमी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, जे काही आहे ते तुम्हाला मी वेळेवर इन्फॉर्मेशन पोचवतच राहीन. परंतु तुम्ही देखील इतका बॅक सपोर्टने उभे आहात पारितोष, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद, असं तो म्हणायला लागतो. पारितोष आणि भूमी आता तिथून निघालेली असतात आणि दोघेही निघत असताना बाहेर पडतात. तेव्हा आता पारितोष हा भूमीला म्हणत असतो की भूमी मॅडम, खरंच तुमचं जितकं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. भूमी म्हणते की पारितोष, अरे काय बोलत आहेस तू? तेव्हा आता तो म्हणतो की अगं खरं बोलते मी, तू ज्या प्रकारे हे जे सगळं काही करते ना, खरंच विलक्षण कौतुक वाटतंय तुझं. अगं त्या रागिणीचा चेहरा समोर आणण्यासाठी तू काय काय जीवाचा आटापिटा करते हे पाहूनच मला अगदी वेगळं वाटत आहे. अगं तुझ्याबद्दलचं जे काही आदर आहे ना, तो आणि स्वाभिमान आणखी पुन्हा वाढलेला आहे. तुला माहिती आहे, तुझं ऑफिसमधलं जे काम असतं त्याबद्दल तर तुझं कौतुकच आहे मला कायमच, की तुझं तेही काम अगदी परफेक्ट असतं. परंतु आता तुझं हे काही काम हाती घेतलेस रागिणीचा पर्दाफाश करण्याचं, ते देखील काम तू अगदी निःसंकोचपणे आणि अगदी व्यवस्थित चोख असं पार पाडतेस आणि किती व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिलीस तू सरांना. खरंच तुझ्या हुशारीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, असं तो भूमीला म्हणत असतो. त्याच वेळेला भूमी म्हणते की पारितोष, अरे इतकं कौतुक काय आणि काय तुझं हे सगळं? तेव्हा मग आता इथे पारितोष म्हणायला लागतो की नाही भूमी, खरंच मी म्हणतोय ते अगदी खरं आहे. तुला माहिती आहे का की तू माझ्या मित्राच्या पाठीशी अगदी सपोर्टप्रमाणे उभी आहेत आणि त्याचंच मला विलक्षण कौतुक वाटतं. अगं आकाशचं आयुष्य स्थिरस्थावर राहावं, त्याची पाठी रुळावर यावी, यासाठी तू किती काय काय करत आहेस. अगं तू किती प्रयत्न करत आहेस तुला माहिती नाही आहे, आणि या अवस्थेत हे सगळं तू पार पाडतेस, त्यामुळे तुझं मला जरा विशेष कौतुक वाटतं. या सगळ्या गोष्टी असतानाही तू अगदी व्यवस्थितपणे ते सगळं करते. आणि यू नेव्हर नो, आकाशला त्याचा अंदाजही नाही आहे
की तू हे जे काही करतेस ते त्याच्यासाठी करतेस, परंतु जाऊ दे, ठीक आहे, आता जाऊ दे, आता आपल्याला ऑफिसला निघायला हवं असं म्हणून आता ते दोघंजणही गाडीत बसत असतात. आणि आता आकाशचं नेमकं काय झालं असेल या घटस्फोटामुळे याचा विचार आता दोघांच्याही मनामध्ये येऊ लागतो. आणि भूमीलाही आकाशची काळजी वाटत असते की नेमकं आकाश आता काय विचार करत असेल. त्यानंतर आता भूमी म्हणते की माहीत नाही नेमकं काय चालू आहे आकाशचं. जेव्हा त्याला भेटेन तेव्हा तरी त्याला नक्की कळेल की हे सगळं सगळं काय चालू आहे ते. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की ठीक आहे, बघूया, या सगळ्या बाबतीत नक्कीच काहीतरी आपल्याला तोडगा निघेल. आणि त्यानंतर मग आता इथे दोघंजणही गाडीमध्ये बसतात आणि तेवढ्यातच भूमीला एक मेसेज येतो आणि तिचा चेहरा पडतो. तेव्हा पारितोष तिला विचारतो की काय झालंय, तुझा चेहरा असा कसा पडला. तेव्हा मग ती म्हणायला लागते की माझ्या बहिणीचा मानसीचा मेसेज आला आहे. उद्या आमच्या घरामध्ये दत्तजयंतीचा उत्सव आहे आणि यावेळेला दत्तजयंतीच्या उत्सवामध्ये मी देखील नाही आहे आणि तिथे म्हणू देखील नाही. ती देखील स्टडी टूरला गेली आहे, म्हणून हा सगळा खूप मोठा प्रॉब्लेम घडलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी खूप मनाला त्रास देऊन जातात. असे प्रसंग मनाला खूप टोचणी लावणारे असतात. तेव्हा मग पारितोष म्हणतो की हो, मला कळते आता तुला या क्षणाला काय वाटत असेल, परंतु प्रत्येक वाईट क्षणामधून कुठली तरी संधी येते हे नक्कीच. प्रत्येक गोष्टीतून एक संधी शोधायची असते. भूमी म्हणते की म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा पारितोष म्हणतो की चल तू गाडीत बस, मी तुला सगळं काही सांगतो, आपण जाऊया. आता ती सीट बेल्ट लावते आणि त्याच वेळेला तो तिला सांगायला सुरुवात करतो. दोघांची गाडी आता पुढे गेलेली असते. तेवढ्यातच इथे आता अभिजित हा डोकं वर काढतो. कारण आता अभिजित हा भूमी आणि तिच्यावर लक्ष ठेवून असतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की पारितोष आणि भूमी हे दोघंजणही तिथून गायकवाड सरांच्या इथून बाहेर पडले. तर आकाश हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि पारितोषच्या ऑफिसमध्ये येऊन तो त्याची बॅग ठेवतो आणि त्याच्या कामाला लागणार असतो. तेवढ्यातच त्याची नजर समोर जाते तर तिथे नाश्ता ठेवलेला असतो आणि नाश्ता पाहिल्यावरती तो विचार करतो की हे नेमकं कोणी केलं असेल. आणि मग तो पिऊनला आवाज देतो की हे सगळं कोणी केलं आहे. तेव्हा आता भूमी त्या पिऊनला सांगते की तुम्ही जा, मी बोलते सरांशी. आणि मग ती जायला सांगते. त्याचबरोबर आता इथे भूमी म्हणायला लागते की आकाश हे सगळं मी आणलेलं आहे, हा नाश्ता मी तयार करण्यासाठी सांगितला आहे. तेव्हा मात्र आता इथे आकाश तिच्याकडे बघतच राहतो. आकाश म्हणतो की हे सगळं कशासाठी. तेव्हा भूमी म्हणते की मला माहीत आहे, काय ना, माझा नवरा आहे ना, जो चिडला, गोष्टी त्याच्या मनाविरोधात गेल्या किंवा त्याला खूप असा त्रास झाला ना, मग तो खाणं पिणं सोडून देतो, खाण्यापिण्यावर राग काढतो. म्हणूनच मग मी हे सगळं केलेलं आहे. आणि मला माहिती आहे तू काल संध्याकाळपासून काही खाल्लं नशील, बरोबर ना, म्हणूनच मी हे सगळं केलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय गरज आहे या सगळ्याची. अगं, एका बाजूला मला घटस्फोट देणार असं म्हणतेस आणि दुसऱ्या बाजूला मला हे सगळं नाश्त्यासाठी देतेस आणि मला नवरा म्हणून म्हणतेस. तर काय नक्की काय समजायचं आहे भूमी, या तुझ्या वागण्याचा अर्थ मी काढायचा आहे तरी काय, असं आकाश आता भूमीला विचारतो. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आकाश हे बघ, याचा अर्थ काही काढू नकोस, तू आताही माझा नवरा होतास आणि घटस्फोट झाला तरीही तू माझा नवराच असशील, असं ती त्याला म्हणत असते. आणि मग आता आकाश काहीच ऐकून न घेता तिथे टेबलवर बसतो आणि काम करू लागतो आणि म्हणतो की मला खूप काम आहे, त्यामुळे मला काम करू देत. मग आता भूमी म्हणते की हे बघ आकाश, हे असं चालणार नाही आहे. आता आकाशला बघून भूमी खूपच नाराज असते की तो खायलाच तयार नाही आहे. आकाश म्हणतो की असू देत, जे काही असेल ते मला माझ्याच हालतवर राहू देत, काहीच गरज नाही आहे नाश्त्याची वगैरे. आणि मग आता आकाश त्याचं काम करत असतो. भूमीला मात्र त्रास होतो की आकाशला आता या सगळ्यातून कसं काय बाहेर काढायचं. मग त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आकाश, असं करणार आहेस का तू, म्हणजे तू खाणार नाहीच आहेस का. बरं ठीक आहे, तुला माहिती आहे की पोटातलं बाळ काय म्हणते की बाबांनी अजून काही खाल्लं नाही आहे, बाबा प्लीज खाऊन घ्या. परंतु आता आकाश ऐकायला तयार नसतो आणि मग आकाशचा लॅपटॉप ही भूमी खेचून घेते. आणि मग भूमी म्हणते की आकाश, हे तू असं वागणार ना, मला अजिबात चालणार नाही हा. मग आता आकाश म्हणतो की तू जे वागतेस ते तुला योग्य वाटतं का. मग आता भूमी मात्र शांत होते. आता आकाशला त्याच्याच तऱ्हेने समजवण्याची वेळ तिच्यावर आलेली असते. मग त्यानंतर भूमी आकाशला म्हणत असते की हे बघितलंस का बाळा, अरे बाबा काही खातच नाही आहेत, त्यांना किती सांगितलं तरी त्यांना कळत नाही आहे. तेव्हा मग आता इथे आकाशला ती म्हणते की ठीक आहे बाळा, आपणही अशीच उपाशी राहू, काय बाबा खाल्ले नाही तर मग आई पण खाणार नाही आणि मग बाळ पण उपाशी राहणार. त्याच वेळेला आता आकाश हा भूमीवर चिडतो आणि लगेच उठून म्हणतो की भूमी, हे सगळं काय करतेस तू. तेव्हा मग ती म्हणते की तू हट्टपणा करतोस तो चालतो का, मग आम्ही पण नाही खाणार, मी पण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, आम्ही पण उपाशीच आहोत. त्याच वेळेला मग आकाश पटकन जातो आणि तिथे टेबलवर ठेवलेला नाश्ता खाऊ लागतो आणि ॲपल खाऊ लागतो. मग भूमी आता त्याच्याजवळ जाऊन बाजूला बसते. आकाश हा गपचूप बसून खात असतो. तर भूमी म्हणते की एकदम गुणी बाबा आहे असं बाळ म्हणते बरं का आकाश तुझं.
तेव्हा मग आमचा गुणी बाबा अगदी छान आहे असं देखील भूमी म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि भूमी म्हणते की बाळा आपणही काही खाल्लं नाही आहे ना सकाळपासून. तेव्हा मग आता भूमी पुढे म्हणते की बाळ कसं म्हणते माहिती आहे का आकाश की जोपर्यंत बाबा भरवत नाहीत ना तोपर्यंत आपण खायचं नाही. तेव्हा मग आता आकाश आता भूमीला भरवायला लागतो आणि भूमी आता आकाशकडून ते खाऊ लागते आणि आकाश जेव्हा भरवतो तेव्हा मात्र भूमीला खूप बरं वाटतं आणि भूमी म्हणते की आत्ता मला बरं वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे सगळं काय चालवलेलं आहेस तू असं का वागतेस तू. अगं इतकंच जर तुला माझी काळजी आहे माझ्याबद्दल प्रेम आहे तर मग तू असं कशाला करते कशाला घटस्फोटाबद्दल विचार करतेस तू. तेव्हा आकाशला भूमी म्हणते की हे बघ आकाश जेव्हा तुला माझा निर्णय समजेल आणि ती निर्णय घेण्यामागची कारणं समजतील ना तेव्हा मात्र आपल्या या नात्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला असेल. तेव्हा आता आकाश म्हणतो की झालं तुझं पुन्हा सुरू. तेव्हा भूमी म्हणते की आकाश हे बघ आपण आता तो विषय नको काढूया. आता मला भूक लागली आहे बाळाला पण भूक लागली आहे. असं म्हणून आता आकाश पुन्हा भूमीला भरवायला लागतो आणि मग भूमी देखील खात असते. आकाश मनातच विचार करत असतो की नाही भूमी माझ्याबद्दल कधीही चुकीचा विचार करू शकत नाही. आता म्हणूनच भूमी खाते आणि भूमी देखील आकाशला आता भरवत असते. त्याच वेळेला आता इथे आकाश देखील भूमीच्या हातून खाऊ लागतो आणि हे बघ तुझं बाळ तुला भरवायला सांगते असं म्हणून ती आता त्याला भरवत असते. दोघेजणही एकमेकांकडे बघत असतात. आकाश अजूनही भूमीवर नाराज असतो परंतु भूमी मात्र आकाशकडे प्रेमाने बघत त्याला भरवत असते. तर इथे रागिणीचा ब्लड प्रेशर अगदी हाय झालेला असतो आणि ती तिचा जो ॲक्युप्रेशरचा बॉल असतो तो प्रेस करत असते आणि विचार करत बसलेली असते. त्याच वेळेला आता तिथे अभिजित येतो आणि अभिजित आल्याबरोबर तो आईकडे बघून घाबरतो आणि आईला येऊन म्हणतो की आई अगं काय झालंय तुला काही त्रास होतोय का काही होतंय का तुला म्हणजे तुझं ब्लड प्रेशर वगैरे ठीक आहे ना तू गोळी घेतलीस का. तेव्हा ती म्हणते की असं इतकं काय एकदम प्रश्न विचारतोस. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही तू हा ॲक्युप्रेशरचा बॉल आहे तो प्रेस करतेस ना म्हणून तुला काही त्रास वगैरे होतोय का असं मी विचारतोय. त्याच वेळेला रागिनी म्हणते की नाही अरे अभिजित बाळा मला काहीही झालेलं नाही आहे मी ठीक आहे आणि मी माझ्या गोळ्या पण घेतल्या डोंट वरी. तेव्हा तो म्हणतो की आई खरं खरं सांग की मी डॉक्टरांना बोलावून आणू तुझी तब्येत वगैरे काही खराब झाली आहे का किंवा तू जास्त विचार करतेस म्हणून तुला काही त्रास होतोय का. तेव्हा ती म्हणते की नाही असं काहीच झालेलं नाही आहे आणि असे अनेक धक्के मी पचवलेले आहेत आणि असे सिरियस मॅटर्स अगदी सहजपणे मी हँडल केलेले आहेत त्यामुळे डोंट वरी मला ठीक वाटतंय तू काहीच काळजी करू नकोस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे रागिनी म्हणते की आता अभिजित तू असा का टेन्शनमध्ये आलास माझ्यासमोर ते मला आता सांग म्हणजे तू एकदम हाक मारत मला का आलास. तेव्हा आता तो सांगतो की आई ही भूमी ना आपला काही पाठलाग सोडत नाही आहे आजही तिने कहर केलेला आहे. आज ती त्या पारितोषसोबत त्या गायकवाडच्या ऑफिसमध्ये गेली होती आणि तिने त्याबद्दल एक माहिती काढली म्हणजेच मी आतमध्ये पैसे देऊन एका हवालदाराकडून माहिती काढली की भूमी कुठल्या तरी म्हणजे प्रधान डॉक्टरबद्दल बोलत होती आणि ते गोगटे त्याचं देखील तिने नाव घेतलं आणि त्या आकाशची ट्रीटमेंट करायचं मला वाटतं तेच प्रधान डॉक्टर असतील आणि त्याबद्दलच भूमी सगळी माहिती काढत होती. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ही केस पुन्हा रिओपन करा असंही म्हणत होती. आता मात्र रागिनीला खूप राग येतो काय बोलावं हे तिला काहीही कळत नाही. रागिनी आता खूपच चिडलेली असते. या भूमीचा ना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे हिचा ना एकदा धोबीपछाड केला पाहिजे हिला काहीतरी करून शांत बसवलीच पाहिजे त्याशिवाय मात्र ही आपलं ऐकणारच नाही काहीतरी नक्की हातातून काढलं पाहिजे असं आता इथे रागिनी म्हणायला लागते. आणि रागिनी विचार करते की आता या वकिलाचा फोन आलाय. तेव्हा अभिजित म्हणतो की वकील कशासाठी. तेव्हा ती म्हणते की अरे खरे घटस्फोटाचे पेपर तर तयार करून घेतले पाहिजेत ना आणि त्याच्यावर आकाशची सही पण मिळवली पाहिजे आणि ते पेपर्स तयार करून आपण भूमीला पाठवायचे म्हणजे भूमीला जबरदस्त धक्का बसला पाहिजे. एकदा की हे आपण खरे पेपर्स तयार केले आणि भूमीपर्यंत पाठवले की मात्र तिची चांगलेच धाबे दणाणणार आहेत. काय बोलायचं काय नाही हे तिला त्यावेळेला काहीच कळणार नाही आणि ही सगळी नाटकं तिची उघडी पडणार आहेत. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी ही दत्तपादुका घेऊन घरामध्ये महाजनांच्या घरामध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला जेव्हा भूमी स्वतःच्या चेहऱ्यावरचा पदर काढते तेव्हा आकाशला बघून जबरदस्त धक्का बसतो आणि रागिनीकडे येऊन ती म्हणते की आत्या आता मी महाजनांच्या घरामध्ये पुन्हा आलेले आहे आणि महाजनांच्या घरी आल्यानंतर तुम्ही आता माझं जे रूप बघाल जे तुम्ही पूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं. आणि रागिनीला आता भूमीला समोर पाहिल्यानंतर भरपूर धक्का बसतो आणि ती घाबरते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.